पार्षद गणेश कडू का जन्मदिन शुक्रवार को सामाजिक उपक्रमों द्वारा मनाया गया। जन्मदिन के उपलक्ष्य में नागरिकों के लिए आयुर्वेदिक जांच शिविर का आयोजन किया गया था। इस शिविर का उद्घाटन प्रख्यात सर्जन डॉक्टर गिरीश गुणे के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष तथा पार्षद संदीप पाटिल, नितिन पाटिल, पूर्व पार्षद सुनील बेहरा आदि गणमान्यों सहित शिविरार्थी एवं गणेश कडू के शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान डॉक्टर गिरीश गुणे ने गणेश कडू को जन्मदिन की बधाइयां दी। पनवेल नगरपालिकेचे नगरसेवक त्यांच्या 39व्या वाढदिवसानिमित्त बरोबर 39व्या वाढदिवसानिमित्त आज जो त्यांनी हे आरोग्य शिबिर घ्यायचं ठरवलंय त्याला माझ्यातर्फे आणि सगळ्या नागरिकांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो। मागच्या वर्षी त्यांनी ॲम्ब्युलन्स लोकांसाठी म्हणून दिली, यावर्षी आरोग्य शिबिर दिलंय। मला असं वाटतं आमच्या कारकिर्दीच्या 5 वर्षात दरवर्षी असंच आपण लोकांसाठी समाजोपयोगी कार्यक्रम मोठं व्हावं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात लोकांची जाणीव करून त्यांच्यासाठी बरोबर योगदानाने कार्य करत राहावं ही सदिच्छा आज व्यक्त करतो। देवाकडे ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि आपलं सगळं मनातल्या मनोकामना सगळ्या यशस्वी व्हावं। माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। वही पार्षद नितिन पाटिल ने भी गणेश कडू को जन्मदिन की बधाइयां दी। पनवेल नगरपालिकेचे अत्यंत चळवळ्या नगरसेवक गणेश कडू यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिद्धिविनायक सोशल ग्रुपने आयोजित केलेल्या त्यांच्या विविध सामाजिक कामांचं उद्घाटन माजी सरपंच बळीराम पाटील साहेब आणि आमचे जनार्दन शेळके आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सिद्धिविनायक सोशल ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य, आज आपण जो हा सर्व औचित्य साधून आपल्या विभागातील नागरिकांसाठी जे सामाजिक उपक्रम राबवतात म्हणजे वाढदिवस साजरा करणं आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवणं ही अतिशय समाजात एक चांगला संदेश देणारी गोष्ट आहे। आणि गणेश कडू अतिशय कर्तव्यदक्ष सतत धडपडणारा नगरसेवक म्हणून या विभागात प्रसिद्ध आहे। त्यांना मी असंच त्यांचं उदंड आयुष्य त्यांना लाभो तसेच त्यांच्या हातून अशीच सामाजिक सेवा घडो एवढी सदिच्छा शेतकरी कामगार पक्षातर्फे देऊन माझे 2 शब्द आवडतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस दौरान पार्षद गणेश कडू के शुभचिंतकों द्वारा उन्हें जन्मदिन की बधाइयां दी गई। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। वही जन्मदिन के उपलक्ष्य में लाभार्थियों को पैन कार्ड का वितरण किया गया। वही पोदी स्थित मराठी स्कूल के विद्यार्थियों को अल्पोपहार वितरित किया गया, जहां गणेश कडू ने अपनी भावनाएं जाहिर की। आपल्या सर्वांचे या इथे मी आज माझा या वाढदिवसाचं जे औचित्य साधून माझ्या सिद्धिविनायक सोशल ग्रुपतर्फे हा जो खाऊ वाटपाचा कार्यक्रम माझ्या सर्व मित्रांनी इथे आयोजित केलेला आहे। त्यात खास करून नाव घेण्यासारखे रोहिदास परंडवाल, सतीश ढवळे, राजेश ठाकूर, त्याप्रमाणे आमचे भाऊ पंढरीनाथ आरू आणि मला वेळोवेळी माझ्या पाठीमागे अगदी सावलीप्रमाणे वडिलांची जशी सावली असावी तशी सावलीप्रमाणे कायम राहणारे आमचे नाना पुरुषोत्तम भुजबळ यांच्या वतीने हा इथे आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। माझा वाढदिवस हा आजपर्यंत कधी मी साजरा केला नव्हता, परंतु नगरसेवक झाल्यानंतर माझे जे मित्र आहेत ज्यांच्या जीवावर मी या पदापर्यंत पोहोचलेलो आहे, या पदावर गेलेलो आहे, ज्यांना मी कधी विसरू शकत नाही आणि त्यांचे उपकार मी या माझ्या उभ्या आयुष्यात कधी फेडू शकत नाही। कारण मी एक तुमच्यासारखाच सर्वसामान्य घरातनं आलेला मुलगा होतो। आम्हाला या शाळेतनं शिक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे पोदी शाळेत शिकलेला मुलगा डॉक्टर, इंजिनियर्स, नवे तर कोणत्याही राजकीय क्षेत्र असू दे त्या क्षेत्रात देखील तो चांगलं सुयश
पाडू शकतो याचंच एक उदाहरण आहे.